पुढची महत्त्वाची बातमी, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अनेक शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत। 5 नोव्हेंबरपासून 8 नोव्हेंबरपर्यंत ठाकरेंचा 4 दिवसीय मराठवाडा दौरा असेल। छत्रपती संभाजीनगरमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। राज्यातील महायुती सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटींचं मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। मात्र अनेक भागातल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही अशी माहिती आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन मदत मिळाली की नाही याची माहिती घेणार आहेत। तर उद्धव ठाकरेंसाठी मराठवाड्याचा हा दौरा का महत्त्वाचा आहे पाहूया। मराठवाडा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। मुंबईनंतर शिवसेनेची ताकद मराठवाड्यात होती। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। अजूनही अनेक शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही। मदत मिळालेली नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी आहे। शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून ठाकरे हा 2 महिन्यात दुसरा दौरा करत आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरे बैठका देखील घेणार आहेत। शेतकऱ्यांची सरकारवरची नाराजी आणि निवडणुका या दोन्ही मुद्द्यांवरून या दौऱ्याला महत्त्व आहे।